लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीत प्रशासनाचं शिबिरात अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण। धाराशिवमधील दंगलीत शासकीय पंच न देणे समाज कल्याण विभागाला भोवलेला आहे। विभागाचे सहाय्यक आयुक्त बीजी अमरावत यांच्यावर आदेशाचं पालन न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। मराठवाडा विद्यापीठातील मातोश्री वसतिगृहात 2 दिवसांपासून पाणी कपात, संतप्त विद्यार्थिनींची मध्यरात्री कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या बंगल्यावर धडक, तातडीनं पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे कुलगुरूंचं आश्वासन। छत्रपती संभाजीनगरमध्ये फायनान्स कंपनीसमोर शेतकऱ्यांचं पीक विम्यासाठी आंदोलन। अडगाव परिसरातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसानीचा पीक विमा नाहीये। गोंदियात 3,25,00,000च्या धान अपहार प्रकरणी गुन्हा दाखल। शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्रावर मागील 3 वर्षात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचं समोर। परभणीच्या पालम ते राणी सावरगाव रस्त्याची चाळण, खराब रस्त्यांमुळे बस फेऱ्या बंद, रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी। वाशिममधील मंगळूर पीरच्या मार्गी राऊतनं चमकवलं आता देशपातळीवर आपलं नाव। गार्गीनं राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 2रा क्रमांक पटकावलेला आहे। बुलढाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्य विक्रीवर कारवाई सुरूच। आतापर्यंत 42 गुन्हे दाखल तर 43 आरोपींना अटक करण्यात आली। मराठवाडा कृष्णा सिंचन प्रकल्पातील नीरा भीमा बोगद्याचं काम रखडलंय। धाराशिव जिल्ह्यात डिसेंबर 2024 मध्ये कालव्यातून पाणी येण्याचा मुहूर्त लांबणीवर।